जय शिवराय मित्रांनो, आपण पाहत आहात योजना एक्सप्रेस. मित्रांनो, आज आपण घर बसल्या आपल्या मोबाईलवरती आपल्या गावची मतदानी यादी कशी मोबाईलवरून डाउनलोड करून कशी पाहायची हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण आपल्या मोबाईलमधील क्रोम ब्राउझर पहिल्यांदा ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर ज्यावेळेस आपल्या ब्राउझरमध्ये ओपन झाल्यानंतर गुगल ह्या सर्च इंजिनवरती आपण टाईप करायचं आहे आपले सर्च इंजिन टाईप करायचं आहे वोटर ID. त्याच्यानंतर आपल्याला पहिलीच लिंक ओपन झालेली असेल ती आहे वोटर्स. ह्या लिंकवरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर आपली एक वेबसाईट ओपन होईल. वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्याला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर खाली आपल्याला डाउनलोड इलेक्ट्रोल रोल ही लिंक दिसेल. त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा आपण स्टेट निवडायचं आहे. उदाहरणार्थ आपण निवडलं आहे महाराष्ट्र. त्याच्यानंतर आपला जिल्हा निवडायचा. मित्रांनो, आपला जिल्हा उदाहरणार्थ समजा उस्मानाबाद निवडला आपण. त्याच्यानंतर विधानसभा मतदारसंघ निवडायचा आहे. समजा आपण उदाहरणार्थ तुळजापूर विधानसभा मतदारसंघ निवडलेला आहे, जो की 241 तुळजापूर आहे. त्याच्यानंतर आपली भाषा निवडायची आहे. मित्रांनो, इंग्लिश किंवा मराठी. मग आपण इथे मराठी निवडूयात. त्याच्यानंतर रोल टाईपमध्ये फायनल रोल लिस्टवरती ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर कॅप्चा एंटर करायचा आहे. कॅप्चा एंटर केल्यानंतर आपल्या सर्च बॉक्समध्ये आपल्या गावचं नाव टाकायचं. मित्रांनो, उदाहरणार्थ आपण इथे टाकूया गौडगाव. हे नाव टाकल्यानंतर आपल्याला खाली गौडगाव हे ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, त्याच्यानंतर डाउनलोड सिलेक्टेड PDFवरती क्लिक करायचं आहे. जर कॅप्चा चुकीचा एंटर झालेला असेल तर आपण अजून एकदा कॅप्चा एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर डाउनलोड PDF लिस्टवरती क्लिक करून सिलेक्टेड PDFवरती क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर आपली फाईल डाउनलोड व्हायला सुरुवात होईल. त्याच्यानंतर ओपनवर क्लिक करायचं आहे. तर हे पहा मित्रांनो, अशा प्रकारे आपण घर बसल्या मोबाईलवरती आपल्या गावची मतदार यादी डाउनलोड करून पाहू शकतो.